नमस्कार, मी दीप्तीज फॅशनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बुटनेकची डिझाईन बघणार आहोत. 3 व 3.5 खूण करून चौकोन आखून घेतला आहे. हा तुमच्या मापानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. गळ्याची खोली 3.5 घेतली व गळा रुंदी 3 घेतली. चौकोन आखून घेतला आहे. तिथून 2 इंचावर खूण करून घेते. तिथून 3 इंचावर सरळ रेष मारते व इथून तुम्हाला गळा किती खोल हवा आहे त्यानुसार तुम्ही तुमचं माप घेऊ शकता. 3 इंच घेऊन चौकोन आखून घेते, म्हणजे गळ्याचा आकार द्यायला सोपं जातं. खालून असा गोल आकार देऊन घेते. वरच्या गळ्यालाही आकार देऊन घेते. आता याच आकारावर कॅनव्हास पेपर आखून घेऊन कट करून घेते. अशा प्रकारे ब्लाऊज पिसाचं कापड वर अस्तर व त्याच्यावर कॅनव्हास ठेवून टाचण्या लावून घेते. अशा प्रकारे ठेवल्यावर अस्तर बरोबर मध्ये येतं. अस्तर व ब्लाऊज पिसाच्या मध्ये कॅनव्हास पेपर येतो उलटं केल्यावर. आता व्यवस्थित शिवून घेऊन जो आखलेला गळा आहे त्याच्यावर व्यवस्थित शिवून घेते. तुम्ही हा गळा कॅनव्हास पेपर न लावता डायरेक्टही पलटी करू शकता. गळ्याचा आकार कापून घेते अस्तरचा. आता व्यवस्थित ठेवून टाचण्या काढून जो कॅनव्हास पेपर लावला आहे त्याला पाव इंच ठेवून कापून घेते. असं व्यवस्थित पाव इंच अंतर ठेवून कापून घ्यायचं आहे. तर पूर्ण गळ्याला अशा प्रकारे नॉच मारून घेऊया, कट्स मारून घेऊया. म्हणजे गळा उलटा केल्यानंतर व्यवस्थित उलटा होतो, फोल्ड होत नाही. जो गोल भाग आहे कोपरेत त्याला व्यवस्थित नॉच मारून घेऊया. आता उलटा करून घेऊया. अस्तर आतल्या बाजूला ढकलून व्यवस्थित उलटा करून घेऊया. आता संपूर्ण गळ्याला दापटीप मारून घेऊया. असं केल्यामुळे जे कॅनव्हास लावतो आपण त्याला हात शिलाईची गरज लागते, ती लागत नाही. आपल्या शिवणाऱ्यांचं काम थोडं सोपं होतं. कापड कुठं फोल्ड होतं आहे का, शिलाईमध्ये येते का ते बघत बघत व्यवस्थित टिप मारून घेऊया.
कमरेच्या भागालाही टिप मारून घेऊया. वरच्या गळ्यालाही टिप मारून घेऊया. टिप मारून झाल्यावर शिल्लक राहिलेलं कापड व्यवस्थित गळ्याच्या आकारानुसार कट करून घेतले. कमरेलाही पट्टी लावून घेऊया. 1.5 इंच रुंदीची पट्टी घेतली आहे. दाबटीप मारून घेऊया. पट्टी फोल्ड करून मोठी टिप मारून घेऊया, म्हणजे नंतर आपल्याला हातशिलाई करता येईल. किंवा बारीक टिप मारली व नंतर तशीही ठेवली तरी चालते. गळ्याला लावायला क्रॉसची पट्टी काढली आहे. अस्तरचीच घेतली आहे पट्टी. ती संपूर्ण गळ्याला व्यवस्थित लावून घेऊया. संपूर्ण गळ्याला नॉच मारून घेऊया. छोटे छोटे कट्स मारून घेऊया, म्हणजे गट करायला सोपं जातं. आपण हा आतमध्ये फोल्ड करून घेणार आहे. अशा प्रकारे सुरुवातीला एक फोल्ड देऊया. मी दाबटीप मारून घेतली. त्यानंतर हा फोल्ड अशा प्रकारे व्यवस्थित फोल्ड करून घेऊया. परत एकदा फोल्ड करून टिप मारून घेऊया. याला तुम्ही हातशिलाई करू शकता किंवा असेही ठेवू शकता. आपण ह्याच्यावर लेस लावणार आहोत. संपूर्ण गळ्याला लेस लावून घेते.
खालीही गळ्याला लेस लावून घेते. कोपऱ्याच्या इथं व्यवस्थित लेस वळून घ्यायची. जिथं शेवट होतो तिथं थोडीशी लेस जास्त घेऊन ती फोल्ड करून टिप मारून घ्यायची. अशा प्रकारची लटकनची लेस घेतली आहे मी व ती लावून घेते वरच्या बाजूला. म्हणजे ब्लाऊजचा गळ्याचा लूक खूपच छान दिसतो. ते चौकोन कापड घेतलं आहे ते अशा प्रकारे फोल्ड करून त्याचा गोल कापून घेणार आहे. अशाच प्रकारे अस्तरही कट करून घेते. मग संपूर्ण गोलला टिप मारून घ्यायची आहे. हा आपण बो तयार करतोय ब्लाऊजच्या बॅकला लावायसाठी खालच्या बाजूला. टिप मारून झाल्यावर अस्तरचं जे कापड आहे ते कट करून घेतलं आहे व मध्यभागी कट करून घेतलं आहे म्हणजे आपल्याला उलटं करता येईल. कट करताना अस्तरचं कट करून घ्यायचं आहे आणि त्या बाजूने उलटं करून घ्यायचं आहे. तर संपूर्ण गोलला वरून दाबटीप मारून घेते. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक अवश्य करा. डिझाईन कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. आता अशा प्रकारे गोलचा मध्य आखून काढून घेतला आहे व तिथून फोल्ड करत करत अशा प्रकारे बो तयार करून घेते. पुन्हा एकदा दाखवते. अशा प्रकारे व्यवस्थित फोल्ड करत करत बो तयार करून घेतला आहे. मी डायरेक्ट मशीनीवर टिप मारते. तुम्ही दोऱ्यानेही करू शकता किंवा हाताने हातशिलाई करू शकता. आता यावर मी लेस लावून घेते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लेस लावा, एखादं शोचं बटन लावा. हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही ठरवू शकता. तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.